अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार श्रोते हो. स्वामी चिंतन या आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. श्रोते हो, आपण रोज सकाळी आणि संध्याकाळी आपल्या घरात देवाची पूजा करतो. पूजा करताना आपण दिवा लावतो, अगरबत्ती ओवाळतो, धूप दाखवतो आणि आवर्जून देवघरात कापूरही जाळतो. कापूर लावल्याशिवाय आपली आरती पूर्ण होत नाही असे मानले जाते. देवपूजेच्या शेवटी कर्पूर गौरम कर्णावतारम हा मंत्र म्हणत जेव्हा आपण कापुराची आरती घेतो तेव्हा मनाला एक वेगळी शांतता लाभते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की देवघरात किंवा पूजेमध्ये कापूर जाळण्यामागे नक्की काय कारण आहे? यामागे केवळ धार्मिक श्रद्धा की काही वैज्ञानिक आणि आध्यात्मिक रहस्य दडले आहे? आजच्या या विशेष भागात आपण या विषयावर अत्यंत सखोल आणि सविस्तर चर्चा करणार आहोत. कापूर जाळण्यामागची पौराणिक पार्श्वभूमी, आपल्या आरोग्याला होणारे फायदे, घरातील वास्तुदोषांवर होणारा परिणाम आणि ज्योतिषशास्त्रानुसार कापुराचे काय महत्त्व आहे, या सर्व गोष्टी आपण अगदी सविस्तर जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी अत्यंत माहितीपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे कुठेही न थांबता हा व्हिडिओ पूर्णपणे पहा, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची माहिती तुमच्याकडून सुटणार नाही. भक्त हो, सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊया की कापूर जाळण्यामागचं गूढ आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व. आपल्या सनातन धर्मात कापूर पेटवणे अत्यंत पवित्र आणि अनिवार्य मानले गेले आहे. कापूर हा एक असा विलक्षण पदार्थ आहे जो जाळताना अजिबात राख किंवा कोणताही विशेष अवशेष मागे सोडत नाही. इतर कोणतीही वस्तू आपण जाळली तर तिची राख तयार होते, परंतु स्वतःला पूर्णपणे प्रज्वलित करतो आणि हवेत विरघळून जातो. याचा अध्यात्मात खूप मोठा आणि सर्वात सुंदर अर्थ लावला जातो. कापूर हा मानवी शरीराचे आणि प्रामुख्याने मानवाच्या अहंकाराचे प्रतीक मानले जाते. ज्याप्रमाणे कापूर स्वतःचे अस्तित्व पूर्णपणे संपवून जाळून खाक होतो आणि सुगंध मागे सोडतो, अगदी त्याचप्रमाणे मानवानेही देवाच्या चरणी आपले अहंकार, क्रोध, लोभ आणि मीपणा जाळून भस्म केला पाहिजे, अशी शिकवण आपल्याला यातून मिळते. कापूर जळणे हे देवाप्रती असलेल्या पूर्ण आत्मसमर्पणाचे प्रतीक आहे. जेव्हा आपण देवासमोर कापूर प्रज्वलित करतो तेव्हा आपण देवाला प्रार्थना करत असतो की हे ईश्वरा, माझ्या मनातील सर्व नकारात्मक विचार आणि अहंकार या कापराप्रमाणे जळून नष्ट होऊ देत आणि माझे जीवन तुझ्या भक्तीने सुवासित होऊ दे. आता आपण वळूयात या दुसऱ्या महत्त्वाच्या पैलूकडे, ते म्हणजे पौराणिक कथा आणि ग्रंथामधील संदर्भ. आपल्या प्राचीन पुराणामध्ये, विशेषतः शिवपुराण आणि स्कंद पुराणात कापुराचा विशेष उल्लेख आढळतो. अशी मान्यता आहे की भगवान शिव शंभूंना कापूर अत्यंत प्रिय आहे. आपण जी आरती म्हणतो, कर्पूर गौरम कर्णावतारम संसारसारम मृगजयंतहारम, याचा अर्थ असा की जे कापरासारखे गोरे आणि कर्पूर वदन आहेत तेच भगवान शिव आहेत. महादेवाची पूजा करताना किंवा त्यांची आरती करताना कापूर जाळल्याने भोलेनाथ अत्यंत प्रसन्न होतात आणि भक्तांची सर्व संकटे दूर करतात. प्राचीन काळी ऋषीमुनी जेव्हा यज्ञ याग करायचे तेव्हा हवनकुंडात मोठ्या प्रमाणात कापराचा वापर केला जात असे, जेणेकरून यज्ञाची ऊर्जा आणि पवित्रता ब्रह्मांडात पसरेल. धार्मिक दृष्टिकोनातच सोबतच आपल्या ऋषीमुनींनी सांगितलेल्या प्रत्येक परंपरेमागे विज्ञानाचा आणि निसर्गाचा मोठा आधार असतो. देवघरात कापूर जाळण्यामागे देखील अतिशय ठोस वैज्ञानिक कारण आहे. आजचे आधुनिक विज्ञानही कापुराचे गुणधर्म मान्य करते. कापरामध्ये नैसर्गिकरित्या उत्तम अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. जेव्हा आपण देवघरात कापूर जाळतो तेव्हा त्यातून निघणारा धूर आणि त्यांचा तीक्ष्ण सुवास
संपूर्ण घराच्या कानाकोपऱ्यात पसरतो. या सुवासामुळे हवेत तरंगणारे अत्यंत सूक्ष्म जंतू, धोकादायक विषाणू आणि बॅक्टेरिया जागच्या जागी नष्ट होतात. एका अर्थाने कापूर हा आपल्या घरासाठी कोणत्याही केमिकलशिवाय काम करणारा एक नैसर्गिक एअर प्युरिफायर आहे. विशेषतः पावसाळा आणि हिवाळ्याच्या दिवसात हवेत खूप दमटपणा निर्माण होतो, ज्यामुळे घरात एक प्रकारची दुर्गंधी आणि ओलसर वास येतो. अशा वेळेस घरातील नकारात्मकता आणि ती दुर्गंधी दूर करण्यासाठी कापूर अत्यंत गुणकारी ठरतो. एवढेच नाही तर कापराच्या विशिष्ट वासामुळे घरातील डास, माशा, मुंग्या, इतर लहान कीटक लांब पळतात. बाजारात मिळणाऱ्या रासायनिक मॉस्किटो कॉइल्स आणि लिक्विड आपल्या आरोग्यासाठी, विशेषतः लहान मुलांच्या फुफ्फुसासाठी घातक ठरू शकतात. पण कापराचा धूर पूर्णपणे नैसर्गिक असल्यामुळे तो आरोग्याला हानी पोचवत नाही. उलट त्याचे फायदे अनेक आहेत. आरोग्याचा विचार केला तर कापराचा सुगंध आपल्या श्वसन संस्थेसाठी एक वरदान मानला गेलेला आहे. ज्या व्यक्तींना नेहमी सर्दी, खोकला, कफ किंवा दम, अस्थमा यासारखे त्रास होतात, त्यांनी कापराचा सुगंध घेतल्यास त्यांच्या छातीतील कफ मोकळा होतो आणि श्वसनाचा मार्ग सुकर होतो. कापराचा वास घेतल्याने फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते आणि शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा चांगल्या प्रकारे होतो. म्हणूनच पूर्वीच्या काळी लोक प्रवासाला जाताना किंवा साथीचे आजार पसरलेले असताना आपल्या रुमालात कापराची वडी बांधून ठेवत असत आणि वेळोवेळी तिचा वास घेत असत. श्रोतेहो, आजच्या या दगदगीच्या आणि धावपळीच्या युगात मानसिक शांतता मिळणे खूप कठीण झाले आहे. प्रत्येक व्यक्ती कामाचा ताण, कौटुंबिक चिंता किंवा भविष्याची भीती यामुळे मानसिक तणावाखाली जगत आहे. दिवसभराच्या थकव्यानंतर जेव्हा आपण संध्याकाळी घरात येतो आणि देवघरात दिवा लावून कापूर प्रज्वलित करतो, तेव्हा त्या वातावरणात एक वेगळीच जादू निर्माण होते. कापुराचा सुवास थेट आपल्या मज्जासंस्थेवर म्हणजेच नर्वस सिस्टीमवर सकारात्मक प्रभाव टाकतो. त्यामुळे मेंदूला त्वरित शांतता लाभते. शरीरातील ताणतणाव आणि चिंता दूर होतात. जर तुम्हाला रात्री शांत झोप येत नसेल, मन अस्वस्थ राहत असेल किंवा वाईट स्वप्ने पडत असतील, तर रोज संध्याकाळी देवघरात कापूर नक्की जाळावा. यामुळे घरातील वातावरण इतके प्रसन्न होते की घरात प्रवेश करताच मनातील सर्व विचार, वाईट विचार आणि थकवा क्षणात नाहीसा होतो. आता आपण ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार कापुराचे काय महत्त्व आहे आणि त्याचे काही विशेष उपाय कसे करावेत याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात. वास्तुशास्त्रानुसार ज्या घरामध्ये सतत भांडणे होतात, चिडचिड होते किंवा आर्थिक चणचण भासते, तिथे वास्तुदोष असण्याची शक्यता असते. वास्तूतील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी कापूर हा रामबाण उपाय मानला जातो. जर तुमच्या घरात किंवा दुकानात वास्तुदोष असेल, तर देवघरात किंवा वास्तुदोषाच्या ठिकाणी कापुराच्या 2 वड्या उघड्या ठेवून घ्याव्यात. तो कापूर जाळायचा नाही, तर तो हवेत आपोआप विरघळू द्यावा. जसा जसा तो कापूर हवेत विरघळेल तशी तशी तिथली नकारात्मक ऊर्जा शोषून घेतली जाईल आणि वास्तुदोष शांत होईल. तर कापूर संपला की तिथे पुन्हा नवीन वड्या ठेवाव्यात. ज्योतिषशास्त्रानुसार पितृदोष आणि देवदोष दूर करण्यासाठी देखील कापराचा वापर सांगितला गेला आहे. जर तुमच्या पत्रिकेत पितृदोष असेल, ज्यामुळे कामात सतत अडथळे येत असतील, लग्न जमण्यात अडचणी येत असतील किंवा प्रगती थांबली असेल, तर रोज संध्याकाळी कापूर जाळावा. असे मानले जाते की कापूर जाळल्याने पितर प्रसन्न होतात आणि आपल्या कुटुंबाला आशीर्वाद देतात. तसेच जर तुमच्यावर राहू आणि केतू या ग्रहांचा अशुभ प्रभाव असेल, तर रोज रात्री देवघरात किंवा घराच्या मुख्य भागात कापूर जाळल्याने राहू-केतूचे दोष शांत होतात आणि अकस्मात येणारी संकटे टळतात. श्रोतेहो, कापूर जाळताना आपण कोणत्या प्रकारचा कापूर वापरतो
हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. बाजारात आजकाल अनेक प्रकारचे रासायनिक कापूर मिळतो, ज्यामध्ये मेण किंवा इतर केमिकल्स मिसळलेले असतात. असा कापूर जाळल्याने काळा धूर निघतो आणि तो आरोग्यासाठी चांगला नसतो. म्हणूनच पूजेसाठी नेहमी भीमसेनी कापूर किंवा देशी कापूर वापरण्याचा प्रयत्न करावा. भीमसेनी कापूर हा आकाराने खडबडीत आणि नैसर्गिक असतो. तो जाळल्याने काळा धूर निघत नाही आणि त्याचा सुगंध अत्यंत शुद्ध, दीर्घकाळ टिकणारा असतो. भीमसेनी कापराचे औषधी गुणधर्म रासायनिक कापरापेक्षा कित्येक पटीने जास्त असतात. भक्त हो, आता मी तुम्हाला कापराचे काही साधे पण अत्यंत प्रभावी चमत्कारिक उपाय सांगणार आहे, जेव्हा तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात वापर करू शकतात. तर त्यापैकी पहिला उपाय म्हणजे, जर तुम्हाला आर्थिक चणचण भासत असेल, पैसा घरात टिकत नसेल किंवा विनाकारण खर्च होत असेल, तर रोज रात्री स्वयंपाकघर स्वच्छ केल्यानंतर एका चांदीच्या किंवा मातीच्या पात्रात लवंग आणि कापूर एकत्र जाळावा. हा उपाय केल्याने घरात अन्न आणि धनाची कधीही कमतरता भासत नाही आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव टिकून राहतो. दुसरा उपाय, जर घरातील सदस्यांमध्ये सारखे मतभेद होत असतील, शांतता नसेल, तर सकाळी आणि संध्याकाळी पूजेच्या वेळेस कापूर जाळून तो कापूर संपूर्ण घरामध्ये फिरवावा. त्याचा धूर घराच्या प्रत्येक खोलीत कानाकोपऱ्यात जाईल याची काळजी घ्यावी. यामुळे घरातील कलह शांत होतात आणि कौटुंबिक प्रेम वाढते. भक्त हो, तिसरा उपाय म्हणजे, जर तुम्हाला वारंवार नजर लागत असेल किंवा व्यवसायात यश मिळत नसेल, तर शनिवारी कापराची वडी अंगावरून ओवाळून ती घराबाहेर नेऊन जाळायची. यामुळे लागलेली वाईट नजर किंवा बाधा त्वरित दूर होते. श्रोते हो, देवघरात कापूर जाळणे ही केवळ एक जुनी परंपरा नाही, तर तो आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेला एक आरोग्याचा, सुखाचा आणि समृद्धीचा अमूल्य वारसा आहे. जेव्हा आपण श्रद्धेने आणि योग्य पद्धतीने कापूर प्रज्वलित करतो, तेव्हा आपण केवळ देवाची पूजा करत नाही, तर आपल्या घराचे आणि कुटुंबाचे एक प्रकारे रक्षण करत असतो. कापुराची ती पवित्र ज्योत आपल्याला हेच शिकवते की परिस्थिती कशीही असो, आपण स्वतःला देवाच्या कार्यात आणि चांगल्या कामात झोकून दिले पाहिजे. आपले जीवन इतरांसाठी सुगंधी आणि प्रकाशमय केले पाहिजे. ज्यामुळे आजपासूनच आपल्या देवघरात नियमितपणे 2 वेळा श्रद्धेने कापूर जाळण्यास सुरुवात करा आणि तुमच्या जीवनामध्ये होणारे सकारात्मक बदल स्वतः अनुभवू पहा. त्याचसोबत तुम्हाला आजचा व्हिडिओ किंवा आजचा हा विशेष भाग आणि ही महत्त्वाची माहिती कशी वाटली, हे आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या एका कमेंटमुळे आम्हाला नवीन आणि उत्तम माहिती तुमच्यापर्यंत आणण्यासाठी प्रेरणा मिळते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर व्हिडिओला मनापासून लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ किंवा नातेवाईकांसोबत आणि गरजू लोकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून ही मोलाची माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचेल. अशा प्रकारच्या नवनवीन सखोल आध्यात्मिक आणि धार्मिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या स्वामी चिंतन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. चला तर मग श्रोते हो, पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर, अभ्यासपूर्ण आणि मनाला शांतता देणाऱ्या नवनवीन विषयांसह आपल्या स्वामी चिंतन चॅनलला. तोपर्यंत तुमचे जीवन सुखी आणि समृद्धी राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.